हाय, वेलकम न्यू ब्लॉगमध्ये. तर बघा, आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही आता स्टेशनला आलो आहे. सकाळचे 5 वाजले, 5 वाजून 4 मिनटं झाली आता. तर आम्ही आज चाललो आहे अक्कलकोटला. स्वामी समर्थांच्या दर्शनाला चाललो आहे आम्ही. मी, पिऊ, शंभू. चल पिऊ, चल येते आता, चल. आणि तिघं आलो स्टेशनला शोधलं. तर आता भाऊजी गेले तर भाऊंना आणि ताईंना वगैरे आणायला गेले. तर आम्ही आता थोड्या वेळातच ट्रेन येणार आहे. आमची अनाऊन्समेंट झाली ट्रेनची. तर ट्रेनची अनाऊन्समेंट झाली का तर आम्ही निघणार आहे थोड्या वेळात ट्रेनला जायला. तर आता गाडी येते थोड्या वेळातच. मी आले पण हे दोघं अजून आले नाही. तर आमची गाडी सुटते का काय माहीत, कारण भरपूर उशीर झाला आम्हाला निघायला. मी तसं तरी आम्ही 3 वाजताच उठले होते, पण 3 वाजता उठून पण आमचं नाही आवरून झालं पोरांमुळे. चला बघूयात आम्हाला ट्रेन भेटते की नाही आता. तर बघा, आता थोड्या वेळातच ट्रेन अनाऊन्समेंट झालेली आहे, त्याच्यामुळे येईल आता ट्रेन. आम्ही तोपर्यंत सगळ्यांनी फोटो वगैरे काढून घेतलेत मस्तपैकी. तर बघा, पिऊ वगैरे सगळे छान मस्त फ्रेश झालेत बघा. सकाळ सकाळ पिऊ, परी, ताईंनी तर मस्त केस वगैरे धुतले, त्यामुळे सोडलेत मोकळे. शंभू पण आमचं छान आंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश झालेला आहे. बघूयात आता मस्त अक्कलकोटचा आमचा हा प्रवास खूप छान मस्त आणि भारी होणार आहे. तुम्ही पण आमच्याबरोबर जोडलेलेच राहावा, कारण तुम्हाला पण आमचा स्वामींचे आशीर्वाद नक्कीच घेता येतील. आणि बघा, आता आपली ट्रेन पण आलेली आहे. तर ट्रेनला गर्दी की नाही अजून काही दिसत नाही आहे मला. असली ट्रेनला गर्दी तरी पण आम्ही जाणारच आहे अक्कलकोटला, कारण स्वामींच्या दर्शनाला जायचं म्हणजे जायचंच, असंच असतं आमचं. तर बघा, चला बघा, ट्रेन आली आहे आता. आपण बसूयात ट्रेनमध्ये. तर बघा, ट्रेनमध्ये बसलो आहेत. इकडे पिऊ बसली, इकडे परी, भाऊ, तसं पलीकडे बघा ताई बसल्यात. आणि इकडे या साईडला शंभू, मी, आम्ही दोघेजणी बसलो आहेत बघा. हे सगळेजण गर्दी तर बघताय तुम्ही, गाडीला भरपूर गर्दी आहे. सगळे पाय ठेवायला कोणाला नीटनेटकं जागा नाही इथं, काय नाही. आणि ताईंचं मध्येच चाललं आहे, बॉटलमध्ये पाणी आपलं कुठले दुसऱ्याची बॉटल कोणती सांगितलं त्यांना, पण आपली बॉटल बॅगमध्ये म्हणलं. शंभू आणि मी इकडे खिडकीच्या साईडला बसलेलो. आता आम्ही सध्या सोलापूर स्टेशनमध्ये बघा. पण सोलापूर स्टेशन मला खरं तर तुम्हाला ना दाखवायचं होतं स्टेशन. मी पण 1-2दा बघितले, खरं तर मला दाखवायचंच होतं, पण नाही दाखवता येते, कारण मी स्टेशनच्या अपोजिट साईडला आहे माझी विंडो. एक तर स्टेशन पुढच्या साईडला आहे आणि मी इकडे या साईडला बसले. त्याच्यामुळं मला बघा तुम्हाला आतलं गर्दी वगैरेच दाखवता येते, बाहेरचं त्या साईडचं काय दाखवता येत नाही. ते बघा, आता ट्रेन गेली आहे. आम्ही आता जस्ट अक्कलकोटला उतरलो आहे. आम्हाला आता जायचं आहे अक्कलकोटला. परी आमची बाय बाय करते, काव्या, भाऊ सगळेजण उतरलेत बघा, ताई वगैरे. ट्रेन गेली आता, हे अक्कलकोट आहे. तर आता आम्ही बघा चाललोय सगळ्यात पहिले तर आम्हाला रिक्षा बघायची. आम्हाला एक 12 ते 13 किलोमीटरचा रस्ता आहे. तेवढं सगळं कम्प्लीट करायचं आणि नंतर आपण स्वामींकडे जाणार आहे. चला आपण जाऊयात. माझ्या किती 8 वाजले अक्कलकोट स्टेशन असं नाव वगैरे छान मस्त लिहिलेलं बघा. आम्ही नेहमी आलो की इथं फोटो वगैरे काढत असतो, छान वाटतं इथं फोटो वगैरे काढायला पण. चला आपण जाऊयात आता आतमध्ये. स्टेशनच्या बाहेर येऊन आम्ही आता रिक्षा गेली आहे 6 सीटर. आता आम्ही बघा सगळेजण चालू आहेत, इथे सगळे बसलेत बघा. आणि इकडं काही बसलेत खड्डे, त्याच्यामुळं ना थोडंसं स्पीड ब्रेकर वगैरेमुळं जरा हालतोय कॅमेरा माझा रस्त्याला. इथून आम्हाला पूर्ण एक 12-13 किलोमीटर जायचं आहे आतमध्ये. त्याच्यानंतर स्वामी समर्थांचा मठ येईल. हे बघा, आम्ही आता आलो तर अक्कलकोटमध्ये. इथं पुढेच मठ आहे बघा. एवढी गर्दी आहे ना, खूप जास्त गर्दी आहे बघा. इथं सगळी फुल ट्रॅफिक पॅक झालं आहे. जरासुद्धा जागाला चालायला पण जागा नाही, एवढं तर पॅक झालं आहे पूर्ण. बस वगैरे मोठ्या गाड्यांमुळे खूप फुल पॅक झालं आहे सगळं. गर्दी बघा, केवढी गर्दी आहे. आम्ही आता 6 सीटरमधून उतरलो आणि आता मठात चाललो आहे आम्ही आता स्वामींच्या मंदिरात. खूप जास्त गर्दी आहे बघा सगळीकडे. सगळं हॉटेलचं होतं वरचं पूर्ण सगळं काढून टाकले आता, फक्त छत्र्या वगैरे राहिल्यात आता. आम्ही आता गंध लावते सगळ्यांकडून मस्त असं छान. बघा, ताईंनी छान गजरा लावलाय बघा. आणि माझा पण गजरा बघा इथं मला लावायचंय. ताई मला गजरा लावून द्या तुम्हीच आता. हा, दादा नाही म्हणून मला तुटेल माझा गजरा. छान लावा काय मला.
तर बघा आम्ही आता आतमध्ये निघालोय. आता खूप जास्त गर्दी आहे बघा. ताई, मी आणि शंभू सोबत भाऊंकडे त्या दोघी जणींना दिले परीन पिऊला, ते पाठवून येत आहेत. लोक इथं सामान वगैरे घेतात देवाचं सगळं, त्याच्यामुळं पण गर्दीत रखडलेले असते इथं या भागामध्ये. आणि त्यात अजून रविवार आहे ना, त्याच्यामुळे तर खूप जास्तच गर्दी आहे बघा. आतमध्ये का तिथं आलोय आता आम्ही, निघालो आतमध्ये जायला. तर तुम्हाला आतमध्ये गेल्यावर पण दाखवते गर्दी आहे की नाही. आता आपण बघूयात आतमध्ये गेल्यावरती पण. चला आपण जाऊयात आता आतमध्ये. बघा आतमध्ये आलोय तर तिथं पण तेवढीच गर्दी आहे बघा. म्हणजे मी तर म्हणते बाहेरपेक्षा आतमध्ये भरपूर जास्त गर्दी आहे बघा. स्वामी भक्त इतके सगळे स्वामी भक्त आलेत ना आज दर्शनासाठी, खूप जास्त. म्हणजे मला तरी ना लिटरली किती एक अर्धा पाऊण तास तरी मला ह्या आतमध्ये आल्यानंतर मला वेळ लागला आहे बघा पूर्ण लाईनला उभा राहून. आणि जेंट्सपेक्षा तर लेडीज इतक्या भरपूर आहेत ना, खूप जास्त लेडीज होत्या आज. दर्शन कसं तरी पटकन घेतलं. भाऊंना आम्ही 2 पुरी दिल्या होत्या, म्हणजे तुम्ही त्यांना घ्या, आम्ही हे शंभूला घेतो. आलो कसे तरी बाहेर बघा, दर्शन घेतलं स्वामींचं. स्वामी भेटले, मग किती का आपल्याला त्रास का होईना त्याचं काय एवढं काय त्रास वाटत नाही आणि दुःखही होत नाही. उलट आनंदच होत राहतो लोकांना की चला एवढ्या सगळ्या त्रासानंतरही आपल्याला स्वामी भेटले, दर्शन छान झालं, चांगलं वाटतं. दर्शन वगैरे छान घेतलं. भूक लागली होती कारण सकाळी 3 वाजता उठलो होतो आणि 4:30लाच घर सोडलेलं. 5:15ची ट्रेन होती, त्यामुळं मस्तपैकी चपाती, बटाटा भाजी आणि लोणचं वगैरे बनवलेलं. तर जेवण वगैरे केलं बघा. तुम्हाला आता इकडं जे अन्नछत्रालय आहे स्वामींचं जेवणाचं, तिथं बघा इथं ते धान्य कोठार आहे इकडचं. आणि त्याच्यासमोर इकडं आपली स्वामींची मूर्ती पण आहे, मोठी भव्य अशी खूप मोठी मूर्ती. आणि इकडेच समोर बघा मी तुम्हाला झूम करून दाखवते थोडंसं. इकडं अन्नछत्रालय आहे बघा, म्हणजे तिथं जेवण वगैरे होतं, उपहारगृह आहे इकडं. आणि बघा इकडं शिवाजी महाराजांची मूर्ती आणि इकडं आपले स्वामींची मूर्ती. तिथं खूप सारे लोक फोटो वगैरे घेतात आणि खूप मस्त आहे. तर मी तर नेहमी आले की फोटो रील्स वगैरे घेतच असते. आणि छान म्हणजे ते फोटो बघितल्यानंतर आठवणीतले की खूप छान वाटतं की बाबा चला आपण तिथं गेलो, छान फोटो वगैरे घेतले, मस्त वाटतं तिथं गेलं. बघा आता आमचा परतीचा प्रवास परत चालू झाला आहे. आता मी निघालो आता सोलापूरला जायचं आहे का तर पहिलं तर, आणि सोलापूरनंतर आम्हाला कोंडेजला जायचं आहे. आम्ही बघा आता रिक्षातून उतरलो, आता बस स्टॉपला उतरलोय. आम्ही बस चेक करतोय कारण आम्हाला बसला पण खूप जास्त वेळ लागला, म्हणजे 1 तास लागलाच आम्हाला बसला. फायनली आम्हाला बस भेटली 1 तासानंतर, आणि त्यात पण चालू पण लवकर झाली नाही. त्याच्यामुळं गरम तर खूप जास्त झालं, त्यात शंभू झोपलेला, त्यामुळं सगळं खूप डेंजर सगळं होतं त्या दिवशी आमचं. आणि त्यात बसला पण गर्दी पण होते बसचे, कारण फुल सीट पॅक झालते. बस परत निघाली, चालू झाली बस पण, आलो बसने. मग त्यामुळे जरा हवा वगैरे आली तर जरा सगळ्यांना छान वाटलं. बघा इथं ना खूप मोठी अशी श्रीरामांची मूर्ती बघा, खूप फाईटमध्ये. मला झूम करता नाही आलं कारण शंभू एका हातात होतं, त्याच्यामुळे मला झूम करून दाखवताच नाही आलं. तर आणि ते सोलापूरच्या साईडला बघा मंदिरांचे कळस आहेत ना, खूप वेगळे कळस आहेत. त्या कळसांना काय बोलतात मला एक्झॅक्टली माहीत नाही. आपल्या इकडचे कळस वेगळेच असतात आणि त्या साईडचे भागातले लोक कळस वेगळेच असतात. आम्ही बसने मग डेपोत उतरलो, तिथून मग परत रिक्षा केली. रिक्षाने परत आम्ही सोलापूर स्टेशनला आलो. इथं सोलापूर स्टेशन आहे. आता स्टेशनच्या आतमध्ये जाऊन आम्हाला पटकन तिकीट काढायचं आहे. इंटरसिटी एक्सप्रेसचं काढायचं तिकीट. ते इंटरसिटीचे इंद्रायणी पण बोलतात आणि इंटरसिटी पण बोलतात. तर बघा हे सोलापूर स्टेशन आहे, छान आहे, मस्त छान डेव्हलप वगैरे होतं आहे, चांगलं हळूहळू होतं आहे, खूप छान आहे. मी इथं म्हणजे स्टेशनला आता स्वामींकडे जशी भेट द्यायला येते स्वामींना, तसे मी सारखं येत राहते. तर प्लॅटफॉर्मला बघितलं जागा बसायला तर भरपूर प्लॅटफॉर्म पॅक झालं होतं सगळं. मग आम्ही इथं विजिट रूममध्ये आलो, वेटिंग रूममध्ये आलो. तिथं थोडं वेळ बसलो, परत ट्रेन आली. मग ट्रेनमध्ये बसलो तर ट्रेनमध्ये पण अक्षरशः म्हणजे पाय ठेवायला जागा नाही इतकी. तर आता खूप आहे बघा ट्रेनला. आम्ही हे बघा पहिलेच आतमध्ये तर ऑलरेडी सगळं फुल पॅक झालेलं आहे सगळं, आणि हे बाहेर तर अजून जागा चालूच आहे बघा. इकडं जराशी सुद्धा जागा नाही आतमध्ये जायला, फुल. आम्ही तर बळबळ आलो ह्या ट्रेनने. आता कट्टे इतकं वाईट लागलं होतं ना ह्या ट्रेनने यायला, जराही जागा नाही बघा, फुल लोक बाहेर राहिलेत. खूप जास्त भांडणं आहे बघा, प्रत्येक ह्याच्यावर गर्दी चालूच आहे. आणि लोकांना बघा, ट्रेन चालू झाली पण लोकांना आतमध्ये जायला जागा नाही. वैतागून गेलेत लोक बिचारे, त्यांना गाडीत चढायचंय पण जायचं. लोकांना आज जायचंय पण बिलकुल गाडी नाही, खूप पॅक झाली गाडी सगळी, जराही जागा नाही आहे. लोक वैतागून गेलीत पूर्ण बघा. सगळे आतमध्ये, इथं तर हे गेले आतमध्ये, इकडे बघा लटकलेत सगळे.
ते ट्रेन पण चालू आहे ना, चालू होती मध्येच बंद होती ट्रेन. तर ट्रेनला वरच्या ड्रायव्हरला लोक पायलटला पण टेन्शन आले, गाडी चालू करू का नको चालू करू. ट्रेन खूप डेंजर आहे, पॅक झालंय पूर्ण. गाडीने का जायचं, याच्याजवळ कोणच नाही, त्याजवळ बघा कोणतरी. डेंजर कंडिशन आहे बघा ट्रेनची उन्हाळ्या सुट्ट्यांमध्ये. चला आम्ही तर सुखरूप पोहोचलो, आम्हाला वाटलं जीव घेऊ जातो की काही नाही घालायचं. बघा आम्ही आता घरी आलोय, घरी येऊन सगळ्यांनी चेंज केलं, कपडे वगैरे बदलली आणि चहा बनवला होता. चहा वगैरे सगळेजण पिलेत आता. आणि ताई भाऊ आणि त्यांच्यासोबत परी, तर 3 जण चाललेत आता बारामतीला, चाललेत निरगुड्याला. तर चला बघा ते चाललेत सगळेजण. ताईंचं आवरून झालंय. चला हो ती उलट करा. तर बघा ताई आता आजींच्या पाया पडतात, आईंच्या पप्पांच्या सगळ्यांच्या पाया पडतात. परी चालली तर परी बघा आमची हाय करती. तर हे चाललेत 2 जण आता, 2-4 दिवस राहिले. व्हिडिओ चालू करायला त्यांच्या पाया पड. नको नको माझ्या पाय असतं, माझ्या हातात कॅमेरा म्हणजे तुम्ही काही करसान का. जास्त झाली आपली, मी पडते तुमच्या. बघा ताई चालले, ताईंसोबत परी चालली. एकदम आनंदी झालेला आहे मित्रांनो, आनंद वाटला आम्हाला प्रवासात अक्कलकोटवरून देवाला. येताना एकच बॅग घेऊन आलती मी. बघा ती रील्स मध्ये दाखवतात ते खरं झालं बघा. येताना माहेराला 1 बॅग घेऊन यायचं आणि जाताना 4-5 घेऊन जायचं. आज खरं झालंय बघा. आंबे घेऊन जायचे ताई. होय ताई, आंबे घेऊन जायचे. हळदी कुंकू लावतात. बघू शकता मित्रांनो तुम्ही, आई आणि प्रेम असा होता मित्रांनो. हे कॉपी घेता काय मुंबईचं मॉडेल वर काली पाया तर पडते, थांबा की हे दाखवा. वहिनी निघाल्यात आता. हा दंडवट घ्या, दंडवट. पाय पसरा माग. बघा माझ्या पण पाया पडत. असलं कसला पाया पडला, नीट पडा. वहिनीचा व्हिडिओ घ्या, जोडवी काढून घ्या. चल थँक्यू. तर चाललेत आता. थोडीशी आम्ही चेष्टा केली, हे एवढं सिरियसली नसतं आमचं. बोला अश्विनी दीपक सोनवणे, काय तुमचं मनोगत व्यक्त करा. आता आम्ही चाललो आमच्या गावी, तुम्ही लवकर या आमच्या गावाला आणि आमच्या वहिनीला सपोर्ट करा. आम्हाला असं काय काय तसंच दादाला, वहिनीला, तिला पण पुढं आणू आपण सगळे लवकरात लवकर. आम्ही जसं आलो तसं वहिनीला त्यांना पण आपण आणू लवकरात. धन्यवाद धन्यवाद. चला भाऊ, कसं वाटलं भाऊ तुम्हाला? खूप छान वाटलं मित्रांनो. आणि देवासमान आम्हाला भाऊ आई अशा देवासमान माणसं भेटलं, एकदम छान आनंद आनंद. मला तर वाटतंय आणखीन एकदा राहावं, पण नको त्याला नोकरीला जायचंय का. आम्ही राहावं म्हणतो, तुम्हाला राहावं वाटत नाही. कामाला जायचंय मला. ताई चाललं आता. सगळ्यांना टाटा, बाय बाय. लगेच तुम्ही हो पुढे. मी वाट बघतोय बरं का. 2 दिवसात तुमच्या मागे लगेच येते मी पण. तुम्ही काय थांबला नाही मला. आता मला धरून नेलं ट्रेन मधून, तर काय कोण जबाबदार त्याला. आता चला की इथं बसा. कुठवर बसवायचं? कुठवर म्हणजे तू कसं जाणार आहे ह्यांच्याकडे? ह्यांच्याकडे डायरेक्ट पॅसेंजर बिग वन. ते म्हणतात बुधवारी सुट्टी, मी येतो म्हणतात घ्यायला. बघा गेलं बघा ताई मला सोडून. असलं काय खरं आहे, सोडून गेलात. बाय बाय. ताई गेल्यात आता. झाडून वगैरे काढायचं आहे थोडं संध्याकाळचं. मी पटपट आता माझी कामं करून घेते. आणि चला फ्रेंड्स, आपण हा ब्लॉग आज इथेच एंड करू. ब्लॉग खूप मोठा झाला आहे ऑलरेडीच. तर चला भेटत नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब सगळं करून ठेवा. आणि भेटूयात आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. सो बाय.